मालेगावचे माजी महापौर व एमआयएमचे महानगर प्रमुख अब्दुल मलिक युनुस शेख यांच्यावर परवा पहाटे 2 मोटरसायकल स्वारांनी अंधाधुंद गोळीबार केला होता। यात अब्दुल मलिक हे गंभीररित्या जखमी झाले होते। यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या दोघांकडून घटनेत वापरलेली गावठी पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या लक्षात आले की मलिक यांच्यासोबत असलेल्या 2 जणांनी देखील क्रॉस फायरिंग केली आणि त्यांच्यावर देखील आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून यातील एका आरोपीस अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली। 27 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास सुपर मार्केट समोरील प्लीज बिल्डिंग मधील मटेरियल सप्लायर बिल्डिंग समोर मालेगावचे माजी महापौर एमआयएमचे महानगर प्रमुख अब्दुल मलिक शेख हे त्यांच्या मित्रांसोबत बसले होते। यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। यात मलिक गंभीर जखमी झाले। त्यात त्यांना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले। या घटनेची गंभीर दखल घेत सर्व पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आपली गुप्तचर यंत्रणा कामाला लावून या दोन्ही आरोपींची ओळख पटवली। त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी सांगितले की तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये मलिक यांच्यासोबत असलेल्या दोघांनी देखील त्यांच्याजवळील पिस्तूलमधून क्रॉस फायरिंग केल्याचे निष्पन्न झाले। यामुळे त्यांच्यावर 2 कार्यकर्त्यांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात असून यातील एक आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार असल्याचे भारती यांनी सांगितले। दिनांक 27/5/2024 रोजी रात्री 1:15 वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर जुना आग्रा रोड मालेगाव येथे फिर्यादी श्री शेख रेहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक युनुस इसा शेख व इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल सदृश्य शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्यात श्री अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2024 कलम भादवी 307 आणि आर्म ॲक्ट या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते। सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून 2 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। अटक आरोपितांकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर गुन्हा हा मालेगाव शहरातील माळदे शिवारातील जमिनीचे व्यवहारावरून वाद असल्याने पूर्वी देखील याच्यामध्ये पवारवाडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असलेले आहेत। या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये हा गुन्हा घडलेला आहे। सदर आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र, वापरलेल्या मोटरसायकल ही देखील पोलिसांनी कालच जप्त केलेली आहे। वरील नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करणारे प्रभारी अधिकारी मालेगाव शहर यांच्या असे लक्षात आले की सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमीच्या सोबत जे लोक होते त्याच्यामधील 2 लोकांनी पिस्टलचा वापर करून फायरिंग केलेली आहे। त्यावरून एक स्वतंत्र गुन्हा 2 आरोपितांविरुद्ध दाखल केलेला आहे। त्यामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे आणि एक अद्याप फरार आहे। आम्ही दोन्ही आरोपितांना लवकरच अटक करू। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे सुद्धा आर्म ॲक्ट आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने एवढं सांगता येईल की मालेगाव शहरामध्ये या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आलेले आहेत आणि आगामी काळामध्ये या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नाकाबंदी असेल, रात्रगस्त अधिक प्रभावीपणे करणं असेल किंवा मागील रेकॉर्डवरचे गुन्हेगारांची अधूनमधून तपासणी असेल, सोबतच कोम्बिंग ऑपरेशन आणि ज्या आरोपितांविरुद्ध पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन आदेशातील काही अटीशर्ती असतील त्याचं उल्लंघन जर आरोपिताकडून झालं असेल तर पुन्हा त्या कोर्टांना, त्या मान्य न्यायालयांना विनंती करून त्यांची जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक केली जाईल। तसेच मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की मालेगाव शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी देखील आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आणि अजून सुद्धा आम्हाला काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत
त्याचा सुद्धा आम्ही सकारात्मक बाब म्हणून त्याचा देखील आम्ही अवलंब करणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा, कोणत्याही प्रकारचे चुकीच्या बातम्या व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर आपण टाकू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कोणत्याही अडचणी निराकरण करण्याकरिता मालेगाव मध्ये आपल्याला पोलिसांकडून आवश्यक सहकार्य नेहमी केले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार असून गुन्हेगारांच्या मुसक्या अंमलण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या राजकीय वाद नसून जमिनीच्या व्यवहारातून हा गोळीबार केल्याचे आरोपींनी कबुली जबाबात सांगितल्याचे भारती यांनी सांगितले. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मालेगाव.